तर सरकारी खरेदी बंद झाल्यामुळे राज्यभरातील बाजारात सोयाबीनचे दर पडलेत। नागपूरच्या कळमना मार्केटमध्ये आजचा सोयाबीनचा दर 3500 रुपये क्विंटल इतका होता। सरकारनं खुल्या बाजारातून सोयाबीन खरेदी करावं अशी मागणी शेतकरी करतात। 3500 रुपयांच्या दरानं सोयाबीनच्या उत्पादनात खर्चही निघत नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। सोयाबीनची सरकारी खरेदी बंद झालेली आहे। नाफेडद्वारे जे सोयाबीन सरकार खरेदी करत होतं हमी भावानं ती बंद झाली। त्याचे परिणाम जे आहे ते आता एपीएमसी मार्केटमध्ये सोयाबीनच्या आवकीवरही झालेले आहे आणि दरावरही झालेले आहे। सरकारी खरेदीमध्ये सोयाबीन 4892 रुपये प्रति क्विंटल खरेदी केलं जायचं, परंतु आता नागपूरच्या बाजारात जर चेक केलं आपण तर हे सोयाबीन आता 3600 रुपये 3500 रुपये क्विंटलनं विकलं जात आहे। जवळपास 1100 रुपये कमी दर आहे याला जे सरकारी खरेदी करत होते। आणि अशीच परिस्थिती जी आहे ती इतर मार्केटमध्ये आहे। सरकारी खरेदी बंद झाली, शेतकरी वाट पाहत होते की आमचं सोयाबीन सरकार खरेदी करेल, परंतु बंद झाली। त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय। मग आता काय फटका बसतोय? तू सोयाबीन का भाव गेलो? हे 3500 रुपये मागत आहे, पण मी आता देत नाही, याला वापस घेऊन चाललाय घरी। परवडतच नाही ना, एवढा खर्च लागलाय। 3-4 लाख रुपयाचा खर्च आहे त्याला शेतीला पूर्ण, आणि हा 3500 रुपये सोयाबीन मागून राहिले। मग आता वापस घेऊन चाललाय मी घरी। सरकारी खरेदी बंद झाली, हो आता काय फटका बसलाय? शेतकऱ्याला फटका बसला। याच्यामुळे का होणार आहे? या 3500-3600 रुपयामध्ये का कमवणार आहे? सरकारी खरेदी बंद झालेली आहे आणि आज नाफेडची खरेदी बंद झाल्यामुळे नागपूर मार्केटमध्ये सोयाबीनचा दर जो सरकारी खरेदी या तुलनेत 1100 रुपये ते 1200 रुपये प्रति क्विंटलनं कमी आहे। शेतकरी हवालदिल झालेले आहे। 3500 रुपये क्विंटल हे सोयाबीन मागताय, शेतकरी परत घेऊन चाललेले आहे, अशी परिस्थिती आहे। कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।